नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ मी कुठेच एडिट केलेला नाही, का तर माझा असा प्रयत्न आहे की सगळ्यांना अशी परफेक्ट भाकरी आलीच पाहिजे. काही मुली काही कारणाव्यक्त, शिक्षणाव्यक्त किंवा जॉबसाठी बाहेर राहतात, ज्यांना थापून भाकरी बनवता येत नाही किंवा भाकरी खाण्याची इच्छा असते पण भाकरी जमत नाही, भाकरी तव्यापर्यंत जात नाही, असे भरपूर कारणं असतात. त्यासुद्धा सहज हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अगदी पहिल्या प्रयत्नात अगदी मस्त अशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी सहज बनवू शकतात. आणि भाकरी खाल्लं ना की अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. आपल्या आहाराचा भाग आहे. महाराष्ट्रीयन घरामध्ये दिवसातून एक टाईम तरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ही आवर्जून बनवली जाते. तर ज्यांना भाकरी ही थापून बनवता येत नाही ते सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अगदी सहज भाकरी बनवू शकतात, अगदी कागदासारखी पातळसर. बरं, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे काही सजेशन असेल, काही कमेंट असेल ते सुद्धा मला कळवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी छोटासा बाऊल घेतलेला आहे. यामध्ये मी ज्वारीचं पीठ घेत आहे. तर उन्हाळ्यामध्ये आम्ही थोडंसं गावी गेल्यामुळे हे पीठ जे आहे याला मी 10 ते 15 दिवसापूर्वीचं हे पीठ आहे. हे पीठ व्यवस्थित आहे, अजिबात हे पीठ खराब वगैरे झालेलं नाही आहे. पीठ छान आहे. पण काही दिवसांनी म्हणजे अगदी 8 ते 10 दिवसाच्या नंतर ज्वारीचं जे पीठ असतं त्यामधला जो चिकटपणा असतो तो हळूहळू कमी होतो आणि भाकरी त्यानंतर बनवणं थोडंसं कठीण जातं. आणि भाकरी अशी ज्यावेळेस आपण पीठ मळून थापतो त्यावेळेस भाकरी तुटली जाते, तव्यापर्यंत भाकरी जात नाही. बरं, आपण कशी तरी जाडजूड भाकरी जरी बनवून तव्यावरती घातली तरी ती व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित फुगत नाही, व्यवस्थित शेकली जात नाही. तर ह्या सगळ्या कारणांना उपाय म्हणून आपल्याला काय करायचं आहे ना, आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं गरम पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. बरं, आता इथं मी 3 पेले ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि यामध्ये मी कडकडीत गरम पाणी घालणार आहे. तर इथं सुरुवातीला 1 पेलाभर पाणी मी घातलेलं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला जसं जसं पाणी लागेल तसं तसं या पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. बरं, पाणी घालताना हळूहळू जसं लागेल तसं पाणी घालायचं. आणि पाणी हे छान असं गरम असलं पाहिजे. म्हणजे काय होतं ना, ज्वारीच्या पिठामध्ये ना खूप छान असा चिकटपणा येतो, भाकरी खूप मऊ लुसलुशीत होते आणि व्यवस्थित अशी थापलीसुद्धा जाते. अगदी तुम्ही कागदासारखी पातळ भाकरी बनवू शकता अगदी या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर. आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे. पीठ खूप गरम आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जे पाण्याची उष्णता आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं वाफलं जातं आणि यामुळे भाकरी आपली खूप छान बनून तयार होते. बरं, ज्वारीच्या भाकरीचे फुलकेसुद्धा खूप छान होतात. ते सुद्धा अशाच प्रकारे बनवले जातात. आता हे सगळं पीठ व्यवस्थित असं थंड झालं आहे. आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता इथं आपण ज्या ताटामध्ये, ज्या परातीमध्ये भाकरी बनवतो ते ताट घ्यायचं. त्यामध्ये जसं आपल्याला लागेल तसं पीठ थोडंसं घ्यायचं. सुरुवातीला इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. याआधीच आपल्या चपातीच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलं. सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला, खूप हेल्पफुल वाटला. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा नक्की जाऊन पहा. तर आता हे पीठ व्यवस्थित असं मळायचं आहे. बरं, आता हे पीठ आपलं व्यवस्थित असं आपण गरम पाण्याने केल्यामुळे यामध्ये बऱ्यापैकी चिकटपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडंसं सुक्कं पीठ घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता काय करायचं ना, जरा थोडंसं जर जे हे पीठ आहे हे ओलसर जर झालं तर आपण यामध्ये थोडंसं सुक्कं पीठ घालून काय करू शकतो, थोडंसं हे व्यवस्थित असं आपण मळून घेऊ शकतो. पण ह्या पिठामध्ये जर आपण गरम पाणी थोडंसं कमी घातलं आणि त्यानंतर थंड पाण्याने जर आपण हे पीठ मळत जर गेलो तर तोच प्रकार होतो. म्हणजे काय होतं ना, भाकरी अशी चिटकते किंवा अशी तुटली जाते साईडनी. त्यामुळे काय करायचं ना, जरी थोडंसं पाणी जास्त झालं तर आपण सुक्कं पीठ घालून व्यवस्थित असं हे मळून घेऊ शकतो. आता हा बघा, व्यवस्थित असं बोलता पीठ आपलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. बऱ्यापैकी अगदी सॉफ्ट हे पीठ आहे. आता आपल्याला जेवढी भाकरी पातळ किंवा जेवढी मोठी बनवायची त्या आकाराचा उंडा घ्यायचा, व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा. आणि हे जे साईड थोडंसं जे पीठ आहे हे पुन्हा मी त्या भांड्यामध्ये ठेवून दिलं आणि सुक्कं पीठ आहे ते व्यवस्थित असं परातीमध्ये टाकून घ्यायचं. एकसारखं फिरवून घ्यायचं. म्हणजे कसं भाकरी तळाला अजिबात चिटकत नाही ज्यावेळेस आपण थापून घेतो. हलक्या हाताने भाकरीची थोडीशी हाताने स्प्रेड करायची, पसरून घ्यायची आणि त्यानंतर ही भाकरी आपल्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची. इथं भाकरी बनवताना मी 2 प्रकार सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. हा व्हिडिओ मी कुठंच एडिट केलेला नाही आहे, संपूर्ण व्यवस्थित असा हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे.
आता काय करायचं ना, ज्यावेळेस आपण भाकरी थापायला घेतो त्यावेळेस तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. म्हणजे जोपर्यंत आपण भाकरीचं पीठ मळून घेतोय, जोपर्यंत आपण भाकरी थापून घेतो, तोपर्यंत आपला तवासुद्धा व्यवस्थित असा गरम होतो. आणि काय होतं ना, तवा व्यवस्थित तापलेला असला की भाकरी खूप छान पचली जाते. तर तुम्ही भाकरी बघू शकता, अगदी एका हाताने जरी फिरवली तरी गरगर फिरवते, कारण आपण ताटाला व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं होतं. आपली जी पीठ आहे ते व्यवस्थित आपण मळून घेतलं होतं, त्यामुळे अगदी परफेक्ट आपली पहिली भाकरी इथं बनून तयार आहे. आता ही भाकरी आपण व्यवस्थित अशी शेकून घेऊया. आता तवा छान असा तापलेला आहे. आता या तव्यावर अलगद भाकरी सोडायची आणि भाकरी सोडली की लगेचच पाणी लावून घ्यायचं. म्हणजे अगदी 5 ते 6 सेकंदाच्या आतमध्ये पाणी लावून घ्यायचं. नंतर काय होतं ना, भाकरी खूप गरम झाल्याच्या नंतर भाकरीला आपल्याला पाणी लावता येत नाही. त्यामुळे काय होतं ना, भाकरी जी वरून आहे ना, या भाकरीला चिऱ्या जातात, त्यामुळे भाकरी व्यवस्थित फुगत नाही. त्यामुळे भाकरी तव्यावरती घातली की लगेचच पाणी लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची. भाकरी करताना शक्यता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, म्हणजे भाकरी व्यवस्थित अशी पचली जाते. कडाकाठ्यांनी व्यवस्थित असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं. आता बघा, ह्यावरचं थोडंसं पाणी सुकलं की भाकरीच्या कडा सोडवून घ्यायच्या. आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असं यावरचं पाणी सुकलेलं आहे. खूप जास्त सुद्धा पाणी सुकवायचं नाही. खूप जास्त पाणी जर सुकवलं तरीसुद्धा भाकरीला वरून चिरा पडतात आणि भाकरी व्यवस्थित अशी फुगत नाही. आता भाकरी छान अशी आता पचलेली आहे. मी भाकरी उलटून घेतली. आता ही भाकरी आपल्याला व्यवस्थित अशी शेकवून घ्यायची. भाकरी छान शेकली की ती अजिबात चिटकत वगैरे नाही. हे बघा, अगदी आपण हलक्या हाताने जरी भाकरी फिरवली तरी व्यवस्थित अशी फिरवली जाते, अजिबात चिटकत वगैरे नाही. आता ही भाकरी छान अशी फिरवून याच्या कडा वगैरे शेकून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही याच प्रकारे अगदी बाजरीची भाकरीसुद्धा बनवू शकता. बाजरीचं पीठसुद्धा अगदी 15 दिवसामध्येच कडवट होतं किंवा असं त्याचीसुद्धा भाकरी व्यवस्थित अशी थापली जात नाही. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही या प्रकारे बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता, भाकरी अगदी पलटवली की लगेचच भाकरी फुगायला लागली. अगदी टम्म फुगते. जशी आपली चपाती गुबगुबीत फुगली जाते तशीच ही भाकरीसुद्धा मस्त अशी फुगते. तुम्ही बघू शकता. मस्त अशी आपली आता ही भाकरी फुगलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. जे कोणी असं हॉस्टेलमध्ये राहतं, ज्यांना घरच्या जेवणाची खूप आवड आहे, पण घरचं जेवण असं बनवायला आपल्याला थोडंसं कठीण वाटतं, पण थोडंसं प्रयत्न केला की खूप सोपं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचे काही सजेशन असले ना, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं आपली भाकरी छान अशी शेकलेली आहे. हे बघा, दोन्ही साईडनी भाकरी ही व्यवस्थित अशी शेकून घ्यायची. आता भाकरी शेकलेली आहे. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. चला ही भाकरी काढून घेऊया. तुम्ही भाकरी बघू शकता, मस्त अशी मी शेकवून घेतलेली आहे. आणि भाकरी शक्यता अशी जी टोपली असते त्या टोपलीमध्ये भाकरी काढायची, म्हणजे भाकरी खालून घामेजलीसारखी होत नाही, व्यवस्थित अशी राहते. आता तुम्हाला भाकरी मी अगदी लाटून दाखवणार आहे. तर काही जणांना काय होतं ना, भाकरी थापायला अजिबात जमत नाही. ज्या नवशिक्या मुली असतात किंवा हॉस्टेलमध्ये ज्या मुली असतात, त्यांना भाकरी थापण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे काय होतं ना, प्रॅक्टिस नसते. पण चपाती आपण सहज लाटू शकतो. अगदी हे चपातीसारखीच आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असा हा गोळा घेतलेला आहे. थोडासा सुकं पीठ लावून हलक्या हाताने प्रेस करून घेतला आणि त्यानंतर ही अगदी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने ही आपल्याला भाकरी ही लाटून घ्यायची. खूप सुंदर ही भाकरी बनवून तयार होते, अगदी पातळसर. ज्यांना भाकरी थापून जमत नाही ते अशा प्रकारे भाकरी बनवू शकतात. तर तुम्ही बघू शकता, ह्या सुद्धा भाकरी खूप पटपट होतात. आणि जर तुम्ही असं हॉस्टेलमध्ये किंवा बाहेर राहत असाल तर तुम्ही अशा प्रकारे भाकरी बनवू शकता. तर इथं आपली ही भाकरी संपूर्णपणे लाटून तयार आहे. हे बघा, मस्त अशी आपली ही भाकरी आता लाटून मी तयार केलेली आहे.
तर ही भाकरी तुम्ही बघू शकता अगदी पातळसर आहे, तरीसुद्धा ही भाकरी छान अशी फुगली जाते. तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा, मस्त अशी ही पातळ भाकरी आहे आणि आपण ही पीठ जे आहे ते व्यवस्थित असं गरम पाण्यामध्ये मळून घेतल्यामुळे अजिबात भाकरी तुटत नाही. आता पुन्हा मी गॅसची फ्लेम ही मोठी करून घेतलेली आहे आणि यावरती ही भाकरी घालायची. भाकरी घालताना हलक्या हाताने अलगद भाकरी सोडायची, म्हणजे भाकरीला अशी गुढी वगैरे पडत नाही. आता यावरती लगेचच पाणी लावून घ्यायचं. हे बघा, कडाकाठांना व्यवस्थित भाकरीला पाणी लावून घेतलं ना की भाकरी खूप छान होते. हे बघा, अगदी मिनिटभरातच भाकरी ही पलटून घ्यायची. ही भाकरी सुद्धा खूप छान अशी शेकली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही भाकरी पलटून घेऊया. अगदी पातळसर ही मी भाकरी लाटून घेतली होती, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी गुपगुपीत ही भाकरी फुगली जाते. तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती एखादी रेसिपी असली तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी नक्की ट्राय करेल. ही सुद्धा आपली भाकरी आता मस्त अशी शेकलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे भाकरी एकदा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला कशा वाटल्या ना मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत मंडळी बाय बाय. आणि तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की फॉलो करा. तुम्हाला 100% आवडेल.